गणपती बाप्पांसाठी ट्रेंडिंग असा पाईप क्लीनरपासून बनवलेला हा सुंदर मुकुट तुम्हाला घरच्या घरी बनवायचा असेल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. खूप असा कमी बजेटमध्ये, कमी वेळात आणि देखणा असा हा मुकुट तयार होतो. तर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण आधी बघूया. इथे तुम्हाला पाईप क्लीनर लागणार आहे. ज्या कलरची तुम्हाला फुलं बनवायची आहेत त्यासाठी फ्लोरल टेप, पोलेन, ग्लू गन आणि फ्लोरल स्टिक. आणि जर तुम्हाला ग्लू गन यूज करायची नसेल तर B7000 ग्लू तुम्ही ते यूज करू शकता. आणि पहिल्यांदा तर आपण आता जास्वंदाची फुलं जी आहेत ती बनवून घेणार आहे. आणि त्यासाठी इथे मी जे पाईप क्लीनर घेतले आहेत ते अराउंड 1 फूट पट्टी म्हणजेच 12 इंचाचे आहेत. आणि हे 4-4 इंचाचे असे एकाच पाईप क्लीनरचे मी 3 असे तुकडे करून घेणार आहे छोट्या पेटल्ससाठी. आता ही जी जास्वंदाची फुलं मी बनवत आहे त्याची साईज 3.5 इंच एवढी आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये फुलं बनवायची आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही हे कट करून घेऊ शकता. हे 1.5 ते 2 फुटाच्या गणपतीसाठी हा मुकुट योग्य आहे. आणि त्यासाठी मी आता सेकंड जो पाईप क्लीनर हा घेतलेला आहे तो मी फक्त हाफ इंच म्हणजे 6 इंचाचा घेतलेला आहे आणि जे छोटे तुकडे आहेत ते 4-4 इंचाचे घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा तर जो मोठा सगळ्यात तुकडा आहे तो असा जसं मी दाखवत आहे त्या हिशोबाने मिडलला पिंच करून घ्यायचा आहे. आणि बाकीचे जे आपले 4 पीस आहेत, तुकडे आहेत ते मिडलला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत. ही फक्त एका पेटलसाठीची कटिंग आहे आपली. तर आता इथे पहिल्यांदा जो आपण मोठा तुकडा घेतलेला, जो आपण मध्यभागी पिंच केलेला, चिमटा दिलेला त्याला, त्याच्या भोवती थोडंसं खाली प्रेस करून आपल्याला इथे एक जो आपला पहिला तुकडा आहे तो लावून घ्यायचा आहे आणि त्याला एक पीळ देऊन घ्यायचा आहे मागच्या बाजूने. थोडंसं त्या तुकड्यापासून खाली पाव इंचावरती परत एक थोडासा बेंड करून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपला दुसरा तुकडा लावायचा आहे. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे त्या प्रमाणे करायचं आहे. आणि आपण दोन्ही बाजूला 2-2 तुकडे लावणार आहेत. सेम थोडंसं पाव इंच खाली प्रेस करून ते आपली सरळ लाईन करून नंतर तो पूर्ण जो आपला दोन्ही बाजू आहेत त्या कव्हर करून घ्यायच्या आहेत. छान असा हाताने शेप द्यायचा आहे. आणि खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता जास्त पाईप क्लीनरचा भाग राहिलेला नाही. यामध्ये ॲक्युरेट बनतं म्हणजे तुमचं वेस्टेजही खूप कमी होतं. फक्त जेव्हा आपण खाली ते जे पीळ देतो सगळ्या 4-5 तुकड्यांच्या एकदम, त्याला आपण व्यवस्थित पीळ द्यायचा आहे. आणि ते तुम्ही बघू शकता जे आपल्याला फूल बनवण्यासाठी पेटल्स लागलेले आहेत, तेवढे मी इथे 15 पेटल्स तयार करून घेतलेले आहेत 3 फुलांसाठी. आता इथे आपण जे बनवणार आहे ते आपलं जास्वंदाचं जे पान आहे ते बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 डार्क ग्रीन आणि 2 लाईट ग्रीनच्या आपल्या पाईप क्लीनरचे तुकडे घेतलेले आहेत. आणि 2 जे डार्क कलर आहेत ते तुम्ही दाखवत आहे त्याप्रमाणे जॉईंट करून घ्यायचे आहेत दोन्ही एकमेकाला. आणि अर्धा इंच खाली, नंतर त्याच्याच अर्धा उंचीवरती जाऊन परत अर्धा इंच खाली, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते झिगझॅग करून घ्यायचं आहे. जे आपण ऑलरेडी बेंड केलेलं आहे तिथून थोडंसं खाली घ्यायचं, परत तिथून वरती थोडंसं बेंड करून अर्धा ते पाव इंचावरती तुम्ही जसं तुम्हाला साईजला मोठं हवं असेल तर तुम्ही मोठाही झिगझॅग करू शकता. इथे मीडियम साईजचं मी करत आहे. जशी फुलं मीडियम साईज, छोटी साईज आहे त्याचप्रमाणे ही पानं मी तयार करत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याला खाली पीळ द्यायचा आहे. आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर ज्यांना क्राफ्ट आणि आर्टमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओज मी अपलोड करत राहते. आणि आता तुम्ही बघू शकता इथे माझं पूर्ण झिगझॅग देऊन झालेलं आहे. तर पूर्ण दोन्ही जे पाईप क्लीनर आहेत ते जॉईंट करायचे, थोडासा त्याला पीळ द्यायचा, ट्विस्ट करायचं आणि त्यामध्येच एक जो आपला भाग असणार आहे, एक तुकडा जो असणार आहे पाईप क्लीनरचा, त्याने पानाच्या बरोबर मागच्या साईडने छोटा लूप तयार करायचा आहे. म्हणजे एक प्रकारची आपण राउंड घेतो, कारण तिथून आपण पाईप क्लीनरने तो पान जे आहे ते फिल करून घेणार आहे, कव्हर करून घेणार आहे. तर त्या लूपमध्येच आपल्याला पाईप क्लीनरचा एक छोटा पीळ द्यायचा आहे. आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या जो लूप आपण घेतलेला आहे तिथून मागच्या साईडने काढून जो आपला झिगझॅगचा गॅप आहे, 2 झिगझॅगमध्ये एक गॅप राहिलेला असतो, तो फिल करायचा आहे. तर त्यामध्ये तुम्हाला पानाची व्यवस्थित अशी शेडिंग देऊन होणार आहे.
जसं मी व्हिडिओ दाखवत आहे, भले मी सांगण्यामध्ये एक मिस्टेक होत असेल एक्सप्लेन करण्यामध्ये, पण तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण समजण्यासाठी मी जास्त फास्ट फॉरवर्ड केलेला नाहीये. ज्यांना फास्ट फॉरवर्डमध्ये बघायचं असेल ते तिथे आयकॉन असतं, तिथून तुम्ही फास्ट फॉरवर्ड करू शकता. आणि जसं मी व्हिडिओत दाखवलेलं आहे तसं तुम्ही बघू शकता. आपला एक कव्हर करून घ्यायचा आहे, जो झिगझॅग आहे तो. आणि आता इथे थोडासा तुकडा राहिलेला आहे, तर आपल्याला इथे कमी पडत आहे, तर दुसरा जो तुकडा आहे तो त्यालाच ट्विस्ट करायचा आहे. एक छोटासा असा पीळ द्यायचा आहे 2, कारण त्याच्या आतमध्ये पाईप क्लीनरच्या आतमध्ये वायर असतात. जसं आपण वायर 2 जॉइंट करतो त्याच पद्धतीने त्या जॉइंट करायच्या आहेत. पाईप क्लीनरच्या क्राफ्टसाठी किंवा जे काही मी आता मटेरियल यूज करत आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची लिंक, प्रॉडक्ट लिंक मी व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तिथून तुम्ही परचेस करू शकता. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण माझं पान जे आहे ते फिल करून झालेलं आहे दोन्ही पाईप क्लीनरच्या कलरने आणि अशा प्रकारे छान असं त्याला शेडिंग येते. जर तुम्हाला एकाच कलरमध्ये करायचं असेल तरी करू शकता, पण शेडिंगमध्ये पान छान वाटत होतं म्हणून मी इथे शेडिंगमध्ये केलेलं आहे. तर अशा प्रकारे मी 2 पानं घेतलेली आहेत आणि ही जी आहे ती सिंपल नॉर्मल आपण लीफ शेप देतो ती पानं आहेत. ती पण कशी करायची ते आता मी दाखवत आहे. एक तुकडा पाईप क्लीनरचा घेऊन तो असा दाखवल्याप्रमाणे त्याचे 2 पीस करायचे आणि सेम एक पोपटी कलरचा म्हणजे लाईट ग्रीन कलरचा जो पाईप क्लीनर आहे त्याचे असे 4-4 इंचचे तुकडे 3 करून घ्यायचे. त्यामध्ये फक्त 2च लागणार आहेत आपल्याला. ते 2 असे मिडलला असे फोल्ड करून घ्यायचे. जो मोठा तुकडा आहे मेन तुकडा तोही फोल्ड करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे ते त्यामध्ये ओवून घ्यायचं. आता हा जो ग्रीन कलरचा आहे त्याला आपण अशा प्रकारे ट्विस्ट करायचा आहे. पीळ देऊन घ्यायचा आहे. जास्त नाही 2 दिले तरी काफी आहेत, इनफ आहेत आणि अशा प्रकारे ते दोन्ही साईडने खाली करून घ्यायचे आहेत. जे आपला लाईट ग्रीन कलर आहे तो कव्हर करण्यासाठी आणि अशा प्रकारे खाली घेतल्यानंतर छान असं पाकळीला त्या शेप द्यायचा आहे पानाला आणि सेम ट्विस्ट करून घ्यायचा आहे. जो शिल्लक भाग आहे त्यापैकी एक भाग घेऊन देखील करू शकता किंवा 2 भाग एकत्र करून तुम्ही अशा प्रकारे ट्विस्ट करू शकता. तर छान असे हे पण पानांचे आपले शेप तयार झालेले आहेत. अशा प्रकारे एवढे शेप मी यूज केलेले आहेत. तुम्हाला जास्त करायचे असेल तरी तुम्ही करू शकता. आता ह्या पोलनने आपण जे परागकण असतात जे आपले जास्वंदाच्या फुलामध्ये ते आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 पोलिन घेतलेले आहेत. ते कट न करता अशा प्रकारे जॉइंट पोलन मिडलला फोल्ड करून जो आपला पाईप क्लीनर ज्या कलरचे फूल करायचे तोच कलर मी घेतलेला आहे परागकण बनवण्यासाठी. जे आपले मधली फुलाच्या मधली देंठल असतं त्यासाठी. तर त्यासाठी मी आता जो आपला येलो कलर आहे तो घेऊन त्याला ट्विस्ट करत आहे. आता पूर्ण इथे मी त्या पोलनला आणि जो आपला पाईप क्लीनरचा जो मेन पार्ट आहे ज्यामध्ये आपण पोलन ते अडकवलं त्याला असा येलो कलरच्या पाईप क्लीनरने पूर्ण राउंड करून घेत आहे. जास्त नाही 1 इंचापर्यंत आपण हे करू शकतो. तुम्हाला पाईप क्लीनरमध्ये अजूनही काही क्राफ्ट बघायचे असतील तर नक्की व्हिडिओला आमच्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी नवीन व्हिडिओज टाकत राहते. कोण नवीन असतील आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचं तर मनापासून धन्यवाद आहेतच. आणि अशा प्रकारे पूर्ण असं माझं जो सगळा बेसिक आहे ते रेडी झालेलं आहे. तर मेन काम आहे ते आपण फुलं बनवण्याचं. तर त्यासाठी जे पेटल्स मी रेडी केलेले आहेत ते ग्लू गनच्या मदतीने असे पूर्ण एकमेकाला जॉईंट करून घेत आहे. तुम्ही B7000 ग्लू पण यूज करू शकता किंवा फेविबॉन्ड पण यूज करू शकता. 2-3 चॉईस आहेत. त्या प्रकारे तुम्ही जो कन्व्हिनियंट असेल, जो सोयीस्कर वाटेल तो ग्लू तुम्ही यूज करू शकता. तर अशा प्रकारे ही पूर्ण 5च्या 5 पेटल्स जे आहेत मी एकत्र जॉईंट करून घेतलेले आहेत. आणि आत्ता जो आपला मिडलमध्ये जे आपण परागकण लावणार आहे ते लावण्यासाठी जो पहिल्यांदा आपण तो मिडलला जॉईंट करून घेणार आहे आणि नंतर ज्या 2 पाकळ्या आहेत एंडिंगच्या त्या जॉईंट करून घेणार आहे ग्लू स्टिकने. जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि फुलाला आपण जास्वंदाच्या फुलाला आपण बॅक साईडने कसं कव्हर करायचं तेही पुढे व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओचा कोणताही पार्ट स्किप करू नका. अशा प्रकारे थोडंसं हाताने शेप देऊन घ्यायचा आहे. स्टार्टिंगला थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं कारण ती तार आहे, शेप घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता आपण फुलाला ॲक्युरेट साईज घेतल्यामुळे आपलं पाईप क्लीनर जास्त वेस्ट मटेरियल नाही होत. जेवढं ॲक्युरेट लागणार तेवढंच मटेरियल बॅक साईडला राहतं. तर आता जो बॅक साईड आहे फुलाचा तो कव्हर करण्यासाठी ग्रीन कलरचा पाईप क्लीनर इथे मी घेतलेला आहे आणि तो असा राऊंड त्याचा पूर्ण करून घ्यायचा आहे शेप देऊन.
जसं मी व्हिडिओत दाखवत आहे. तुम्ही कोणत्याही कलरचा, इथे मी डार्क ग्रीन घेतला आहे, तुम्ही लाईट पण घेऊ शकता. तर जो आपला पेटल जो फुलाचा मागचा भाग आहे, पूर्ण पेटल जॉईन केलेला, तिथे अशा प्रकारे ग्लू लावून घ्यायचा आहे आणि जो आपला तो ग्रीन कलरचा जो सर्कल केलेला आहे तो त्यावरती ठेवून प्रेस करायचा आहे. आता तो एक कॉइन सारखा आहे, राउंड राउंड आहे, त्यामुळे तुम्ही सेंटरला ठेवायचा आहे आणि साईडने असा तो खाली घ्यायचा आहे खेचून. तर तो पूर्ण जो कव्हरचा मागचा भाग आहे फुलाचा तो कव्हर होणार आहे त्यामध्ये आणि एकदम छान असं फिनिशिंग येतं त्याने फुलाला. त्यामुळे दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने जो देठ आहे तो करण्याची आवश्यकता नाही. ते तुम्ही बघू शकता 2 माझी फुलं तयार झालेली आहेत अशा प्रकारे आणि ती आता मी जो आपला बेस आहे त्यावरती जॉइंट करणार आहेत. कुठे काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर आता तो मी थोडासा पहिल्यांदा चेक तुम्हाला करून स्टीम व्यवस्थित स्टिक फिनिशिंग ज्या द्यायचं फ्लॉवर आहे. स्टिक आहेत त्या दाखवल्या. जर त्या यूज करायच्या नसतील म्हणजे ती वायर यूज करायची नसेल तार, तर अशा प्रकारे तुम्ही हेअरबँड घेऊ शकता. हा मेटलचा आहे, मी प्लास्टिकचा यासाठी नाही घेतला कारण प्लास्टिकचा जर साईज ॲडजस्ट करताना गणपती बाप्पाला घालताना जर तो ब्रेक झाला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मेटलचा आहे तर तो फ्लेक्सिबल कसाही तुम्ही त्याला शेप देऊ शकता, म्हणून मी इथे मेटलचा हेअरबँड घेतलेला आहे बेस आणि त्याला मी असं जो आपले ज्वेलरीसाठी आपण ॲडजस्ट दोरी लावतो ती इथे मी लावणार आहे आणि इथे मी फेविबॉन्ड B7000 ग्लू ट्राय केलेला पण त्याने पटकन नाही स्टिक झालं, त्यामुळे ग्लू गनने मी इथे ते स्टिक करून घेतलेलं आहे. जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीने तो स्टिक करून घ्यायचा आहे. ग्लू गन पटकन सुकतो त्यामुळे ते पटपट काम करण्यासाठी इझी पडतं. आणि इथे तुम्ही बघू शकता दोन्ही जे आपले ॲडजस्टेबल दोरी आहेत ते जॉइंट करून झालेली आहे आणि इथे मी बेसला कव्हर करण्यासाठी डार्क कलरची बॉटल ग्रीन कलरची पाईप क्लीनर घेतलेली आहे आणि त्याने पूर्ण आपल्या हेअरबँडला जसं मी दाखवत आहे तसं त्या पद्धतीने राउंड करून घ्यायचं आहे. जसं की मी आधीही सांगितलं पाईप क्लीनरमध्ये तार असते त्यामुळे त्याला पटकन शेप देणं इझी पडतं, सोपं जातं. तो लगेच हवी ती शेप घेऊ शकतो पटकन. जास्त त्याला मेहनत करावी लागत नाही. खूप कमी वेळामध्ये आणि सुरेख असा ट्रेंडिंग असा आपला हा मुकुट तयार होतो. तर फायनल लूक बघायला अजिबात विसरू नका आणि कसा झालाय तो कमेंटमध्येही सांगा. काही क्वेरी असेल, प्रश्न असतील तरी कमेंट करू शकता. ॲन्सर दिले जाईल. जसं मी व्हिडिओत आता दाखवत आहे त्या पद्धतीने तो पाईप क्लीनर पूर्ण त्या पेस्टला कव्हर करून घ्यायचा आहे. कारण एक छान फिनिशिंग तसं ही फुलं लावल्यानंतर बेस जास्त दिसत नाही, पण एक जस्ट फिनिशिंग यावी, फुलांना बेस मिळावा म्हणून आपण हे पूर्ण कव्हर करून घेत आहे आणि अशा प्रकारे जसं मी दाखवत आहे तसं पूर्ण आपल्याला अराउंड 6 ते 7 स्टिक लागतात हा अशा प्रकारचा हेअरबँड कव्हर करण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता पूर्ण माझा हेअरबँड कव्हर करून झालेला आहे आणि छान असा हा फ्लेक्सिबल आहे. आता यावरती फुलं ॲडजस्ट करताना, स्टिक करताना ग्लू गनचाच वापर मी केलेला आहे आणि सेंटरला पहिल्यांदा मी ग्लू गनचा जो आपला ग्लू आहे तो लावून घेतलेला आहे आणि पटकन स्टिक होतं. जास्त प्रेस करायचीही गरज नाही. ठेवलं तरी ते पटकन चिकटून जातं आणि दुसरं फूल स्टिक करण्याआधी एक अंदाज घ्यायचा आहे, लावून बघायचा आहे की व्यवस्थित ॲडजस्ट दिसतोय का? अंतर दोन्हींमधलं बरोबर आहे का? आणि त्यानंतरच ग्लू आपला लावायचा आहे त्यासाठी. दुसरंही फूल मी ते घेतलेलं आहे आणि तेही ग्लू गनच्या साहाय्याने स्टिक करून घेत आहे. एक अराउंड 1 ते 1.5 इंचाचं दोन्ही फुलांमध्ये बेसला अंतर आहे. आता 2 फुलांमध्ये जो गॅप आहे तोही कसा कव्हर करायचा तेही नक्की तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. आता इथे जो आपला मेन पार्ट आहे, जी आपली मोठी पानं आहेत, ती आपण जॉइन करून घेणार आहोत आणि तीही तुम्ही आतल्या साईडनेही जॉइन करू शकता किंवा जसं मी आता दाखवत आहे बाहेरच्या साईडनेही, म्हणजे जो आपला हेअर बँड आहे त्याच्या आतल्या साईडनेही करू शकता. पण बाहेरच्या साईडने केल्यानंतर तो छान लूक वाटत होता म्हणून मी बाहेरच्या साईडनं केलेला आहे. आणि याचे सगळे प्रॉडक्ट लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला मिळतील. तिथून तुम्ही ते बाय करू शकता. जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तरी माझ्याकडे मिळेल. ऑफलाईन अवेलेबल आहे. फक्त मला मेसेज करा WhatsAppला. आणि ते अशा प्रकारे दुसरं जे पान आहे तेही मी ते स्टिक करून घेत आहे. जो पानाला शेडिंग दिलेला आहे त्यामुळे पानाला छान असा पूर्ण मुकुटाला लूक येतो. एक प्लेन वाटत नाही. याला तुम्ही अजूनही डेकोरेट करायचं असेल तर करू शकता. जे आपले पिरल आहेत ते लावू शकता, मोती लावू शकता छोटे-मोठे. इथे मी पुढे लावलेले आहेत मोती. ते तुम्ही बघू शकता पुढच्या भागामध्ये.
आता इथे जे 2 आपली फुलं तयार झालेली आहेत, म्हणजे 2 फुलांच्या मध्ये गॅप जो आहे तो फिल करण्यासाठी किंवा एकमेकांना सपोर्ट देण्यासाठी इथे पाईप क्लीनरमध्येच मी 10 नंबरचा मोती जो आहे तो ओवून घेतलेला आहे आणि असं 2 फुलांच्या पेटलमधून पाकळ्यांमध्ये ऑब्व्हियसली पाईप क्लीनरमुळे गॅप आहे. तिथून असं ओवून त्याला मी ट्विस्ट करणार आहे आणि त्या अशा अशा पद्धतीने एकतर क्लीन आपलं वर्क राहतं आणि फुलांनाही एकमेकाला सपोर्ट मिळतो. खूप छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि जी आपली पानं आहेत ती 2 फुलांच्या मध्ये असा राहिलेला जो गॅप आहे तो कव्हर करण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये वरच्या साईडने आणि खालच्या बाजूनेही जो बेस दिसतो तो आपल्या या पानांमुळे कव्हर होतो. जर अजून तुम्हाला पानांचा वापर करायचा असेल तरी करू शकता. पण मी मिनिमम यूज केलेला आहे. अगदीच हिरवंगार नाही करायचं. फुलांचा पण लूक उठून दिसला पाहिजे. आणि हा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने आपली जी पानं आहेत ती स्टिक करून घेतलेली आहेत. आता इथे मी फायनली जो मोत्यांची लटकन केलेली आहेत, एक छान असा लूक करण्यासाठी तुम्ही साइड पननेही करू शकता. तर हा आपल्या मुकुटाचा फायनल लूक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नवीन-नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.